अभिनेता गोविंदाचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश, 14 वर्षांचा राजकीय वनवास संपल्याची गोविंदाची प्रतिक्रिया। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाण्यातून दाखल केला लोकसभेचा उमेदवारी अर्ज। उमेदवारी यादी जाहीर होण्याआधीच घेतली बंडाची भूमिका। शिवसेनेच्या उमेदवारांची संभाव्य यादी सामच्या हाती। दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे तर कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता। तर संभाजीनगरमधून आमदार अंबादास दानवेंच्या नावाची चर्चा। भाजपकडून खासदारांची तिकीटं कापली जात असल्याने शिवसेनेत अस्वस्थता। वाटाघाटीत नेत्यांना बोलवलं जात नसल्याबद्दल नाराजी, सूत्रांची माहिती। पन्नास खोके घेऊन इमान विकणाऱ्यांनी तिकिटासाठी आवाज करू नये। शिंदे गटाच्या नाराजीच्या चर्चेवरून संजय राऊतांचा टोला। तर पगार ठाकरेंकडून घेतात आणि चाकरी पवारांची करतात, शिरसाटांचा पलटवार। मोदींचं स्वप्न पूर्ण करायचं असल्यास साथ देतील, बच्चू कडूंच्या भूमिकेवर नवनीत राणांची प्रतिक्रिया। तर विषय संपला, आता डायरेक्ट कार्यक्रम, बच्चू कडूंचे बंडाचे संकेत। सांगलीच्या एका जागेसाठी काँग्रेस देशाचं पंतप्रधान पद घालवणार का? जागा वाटपावरून संजय राऊतांचा थेट सवाल। प्रकाश आंबेडकरांकडून संजय राऊतांविरोधात ट्विट, संजय किती खोटं बोलाल असा सवाल करत साधला निशाणा। काँग्रेसला मोठा धक्का, रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वेंचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द। मवियाची मोठी अडचण, नागपूर खंडपीठात सोमवारी सुनावणी। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयचे क्लीन चिट, घोटाळ्याचा तपास सीबीआयकडून बंद। एअर इंडियाच्या विमान खरेदीत अनियमितता झाल्याचा होता आरोप।